क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमध्ये स्वाईन फ्लू पाठोपाठ आता डेंग्यूनेही डोकं वर काढलंय। 3 आठवड्यात डेंग्यूचे 19 रुग्ण आढळून आले। नाशिकच्या तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडल्यामुळे शहरातील घराघरात कूलर एसीची एंट्री झाल्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची एंट्री झाली आहे। महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनेक घरातील कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या, त्यामुळे वैद्यकीय विभागाने नागरिकांना सतर्क केले असून दररोज कूलरचे पाणी बदलण्याचे आवाहन केले। दरम्यान जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही 90 पोहोचली आहे। नाशिकमध्ये गेल्या वर्षी डेंग्यूने थैमान घातले होते। वर्षभरात तब्बल 1191 डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले होते। म्हणून नागरिकांनी थंड हवेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची स्वच्छता ठेवावी, असं देखील आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।